Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Last lecture we are studied definition of fire, causes of fire, fire detection and extinguishing systems, working principle of various fire protection systems. Today we are going to study National Building Code provision, fire resisting materials, fire resisting construction, फायर सेफ्टी इन्स्पेक्शन्स. यापैकी फायर रेजिस्टिंग मटेरियल्ससाठी मी वेगळा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. नॅशनल बिल्डिंग कोड प्रोव्हिजन फॉर फायर सेफ्टी. तर फायर सेफ्टीसाठी नॅशनल बिल्डिंग कोडमध्ये काय प्रोव्हिजन केलेले आहेत ही शॉर्टमध्ये पाहणार. हा मोठा प्रोव्हिजन्स ह्या फार डिटेल्समध्ये आहेत. बिल्डिंग शॅल बी प्लॅन्ड, डिझाइन्ड अँड कन्स्ट्रक्टेड टू इन्श्युअर फायर सेफ्टी अँड धिस शॅल बी डन इन अकॉर्डन्स विथ पार्ट 4 फायर प्रोटेक्शन नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया. हा नॅशनल बिल्डिंग कोड आहे, त्याचा पार्ट 4 मध्ये हे फायर सेफ्टीचे सर्व रूल्स दिलेले आहेत. तर बिल्डिंग आपण कन्स्ट्रक्ट करताना, प्लॅनिंग करत असताना, डिझाईन करत असताना ह्या प्रोव्हिजन्सचा विचार करूनच आपण बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन, त्याच्यासाठी लागणारे मटेरियल्स हे वापरले पाहिजे. फॉर अप्रुव्हल ऑफ मल्टी स्टोरीड स्पेशल बिल्डिंग, तर मल्टी स्टोरीड स्पेशल बिल्डिंग असेल, त्याचं फायर अप्रुव्हल हवं असेल तर आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागेल किंवा पाळावे लागतील. ॲसेस टू फायर अप्लायन्सेस, तर जे फायर अप्लायन्सेस आहेत त्याला ॲसेस काय आहे, व्यवस्थित आहे किंवा नाही, हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे साईज ऑफ मेन अँड अल्टरनेटिव्ह स्टेअरकेस. तर जो आपला मेन स्टेअरकेस मल्टी स्टोरीड बिल्डिंगसाठी ठेवलेला असतो, तर त्याची साईज काय आहे, त्याची साईज ॲज पर नॅशनल बिल्डिंग कोडप्रमाणे असायला पाहिजे. त्याचप्रमाणे अल्टरनेटिव्ह स्टेअरकेस, आता वेगळा आणखीन स्टेअरकेस प्रोव्हाइड केलेला आहे किंवा नाही, तर ते करणं गरजेचं आहे. जर फायर साठी वेगळा एक स्टेअरकेस पण असतो की बिल्डिंगमधील लोकांना लवकरात लवकर बाहेर एस्केप होण्यासाठी. नेक्स्ट पॉईंट आहे लोकेशन अँड डिटेल्स ऑफ लिफ्ट इन्क्लोजर. तर ही लिफ्ट आपण बसवलेलं आहे, त्याचं लोकेशन कुठं आहे, तर लोकेशनसुद्धा महत्त्वाचं आहे की बिल्डिंगच्या सेंटरला शक्यतो लिफ्ट असावी. बिल्डिंगच्या कोणत्याही कॉर्नरमधून लोकांना फायरच्या वेळी एस्केप व्हायचं असेल तर कमी डिस्टन्समध्ये लिफ्ट जवळ आलं पाहिजे किंवा स्टेअरकेस जवळ आलं पाहिजे. मॅक्झिमम फायर ज्यावेळी असतो त्यावेळी लिफ्टचा वापर केला जात नाही, स्टेअरकेसवरूनच एस्केप करायचं असतं. नेक्स्ट आहे लोकेशन अँड साईज ऑफ फायर लिफ्ट. तर बिल्डिंगमध्ये एक वेगळी फायर लिफ्ट बसवलेली असते, तर त्याचं लोकेशन आणि साईज हे सुद्धा ॲज पर नॅशनल बिल्डिंग कोडप्रमाणे पाहिजे. तर रिफ्यूज चेंबर, सर्व्हिस डक्ट इट्सेट्रा. तर रिफ्यूज चेंबर म्हणजेच काय असतं की फायरच्या वेळी एवढी आग लागलेली असते, तर त्यावेळी मल्टी स्टोरीड बिल्डिंग, 40 मजली बिल्डिंग असेल, 40व्या मजल्यावरचा व्यक्तीला एस्केप होऊन ग्राउंड फ्लोअरला यायचं असेल तर किती वेळ लागेल, असे म्हणून प्रत्येक 2-3 फ्लोअरमध्ये एक वेगळा स्पेस ठेवलेला असतो की येणाऱ्या लोकांना तिथे कलेक्ट होता येईल. तर अशा प्रकारची प्रोव्हिजन ही केलेली असली पाहिजे. त्याने व्हेइक्युलर पार्किंग स्पेस, तर व्हेइकलचं पार्किंगसुद्धा कोणत्या ठिकाणी आहे की जे फायरच्या वेळी एस्केप होत असताना त्याची अडचण होणार नाही, अशा प्रकारे. नेक्स्ट पॉईंट आहे ते रिफ्यूज एरिया. सो मी अगोदर सांगितलं रिफ्यूज एरिया किंवा अनवॉन्टेड मटेरियलसुद्धा आपण बिल्डिंगमध्ये स्टोअर करतो, ते एका वेगळ्या साईडला ठेवलं पाहिजे. देन नेक्स्ट आहे बिल्डिंग सर्व्हिसेस सच ॲज एअर कंडिशनिंग, मेकॅनिकल, व्हेंटिलेशन सिस्टीम, इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस, गॅस पाईप इट्सेट्रा. ह्या ज्या बिल्डिंग सर्व्हिसेस आपण बिल्डिंगमध्ये प्रोव्हाइड करतो ते प्रॉपर प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. देन डिटेल्स ऑफ एक्झिट्स इन्क्लुडिंग प्रोव्हिजन ऑफ रॅम्प्स फॉर हॉस्पिटल्स. तर हॉस्पिटलमध्ये रॅम्पची प्रोव्हिजन केली पाहिजे, ती एक्झिट होण्यासाठी त्याचा वापर होईल. नेक्स्ट आहे लोकेशन ऑफ जनरेटर, ट्रान्सफॉर्मर अँड स्विच गिअर रूम. आता बिल्डिंगमध्ये हे जनरेटर आपण बसवलं असेल त्याचं लोकेशन कुठं आहे, बिल्डिंगच्या साईडला ट्रान्सफॉर्मर असेल तर त्याचं लोकेशन आणि
स्विच गिअर रूम, जी मीटर वगैरे सर्व स्विचेस वगैरे एकत्र केलेलं असतात तिची रूम. तर ह्याचं लोकेशनसुद्धा महत्त्वाचं आहे की याच्यामुळं मॅक्झिमम पेट घेण्याची शक्यता असते बिल्डिंगमध्ये फायर होण्याची, तर त्याचं लोकेशन हे प्रॉपर पाहिजे. नेक्स्ट आहे डिटेल्स ऑफ फायर अलाराम सिस्टीम नेटवर्क. तर बिल्डिंगमध्ये हे फायर अलाराम सिस्टीमचं नेटवर्क त्याची डिटेल्स पाहिजेत किंवा ते व्यवस्थित ठेवलेलं पाहिजे, त्याचा मेंटेनन्स पाहिजे. नेक्स्ट प्रोविजन आहे लोकेशन अँड डिटेल्स ऑफ फिक्स्ड फायर प्रोटेक्शन इन्स्टॉलेशन सच ॲज स्प्रिंकलर्स, देन वेट रायझर्स, होस रील इट्सेट्रा. हे फायर इन्स्टॉलेशनचे जे स्प्रिंकलर्स आहेत, वेट रायझर, होस रील, ह्याचं लोकेशन्स ॲज पर नॅशनल बिल्डिंग कोड प्रमाणे पाहिजे. देन लोकेशन अँड डिटेल्स ऑफ फायर फर्स्ट एड फायर फायटिंग इक्विपमेंट इन्स्टॉलेशन्स, याचे लोकेशन्स पण प्रॉपर पाहिजे. थोडक्यात काही जे लोकेशन्स आहेत त्याला तरी नॅशनल बिल्डिंग कोडच्या आधारे रूल्स आहेत. आता हे फर्स्ट एड बॉक्स असेल तो लोकांना दिसेल अशा ठिकाणी पॅसेजमध्ये असायला पाहिजे. फायर एक्स्टिंग्विशर असतील ते पण पॅसेजमध्ये लोकांच्याकडे सहजासहजी नजरेला जाईल अशा ठिकाणी पाहिजे की जेणेकरून आग लागल्यानंतर लगेच त्याचा वापर होईल. तर प्रत्येकाचं लोकेशन हे नॅशनल बिल्डिंग कोडचे प्रमाणे त्यांनी ठरवून दिलेलं आहे. त्या पद्धतीनंच आपण बिल्डिंगचं प्लॅनिंग आणि कन्स्ट्रक्शन. इंट्रोडक्शन. Construction in which floors, walls, roofs and other components are built exclusively of non-combustible material. आता बिल्डिंगमध्ये जे आपण फ्लोरिंग करतो, वॉल्स बांधतो, रूफिंग मटेरियल वापरतो, हे सगळं नॉन कंबसिबल की ताबडतोब पेट न घेणाऱ्या मटेरियलपासून बनवलं पाहिजे. इन अ फायर रेजिस्टंट कन्स्ट्रक्शन the maximum use of non-combustible material should be encouraged. तर फायर रेजिस्टंट कन्स्ट्रक्शनमध्ये जे आपण मटेरियल वापरणार हे नॉन कंबसिबल, पेट न घेणारं किंवा जास्तीत जास्त वेळ आगीशी प्रतिरोध करणारा मटेरियल आपण वापरलं पाहिजे. ऑल द स्ट्रक्चरल एलिमेंट्स सच ॲज बीम्स, कॉलम्स, लिंटेल्स, फ्लोअर्स अँड रूफ्स, लोड बेरिंग वॉल्स or partition walls should be constructed in such a way that they should continue to function as structural members at least for the period which may be sufficient for the occupants to escape. याच्यामध्ये बघा बीम, कॉलम, लिंटेल, फ्लोअर, आपण हे जे बिल्डिंगसाठी मटेरियल किंवा जे पार्टिशन वॉल्स वगैरे बांधतो हे कशा मटेरियलच्या बांधायच्या की बिल्डिंगमध्ये किंवा एखाद्या रूममध्ये जर आग लागली तर तिथं जी पार्टिशन वॉल आहे ती सुद्धा लगेच पेट घेता कामा नये. किमान एक अर्धा तास त्याच्यावर जरी आगीच्या ज्वाला पडत असेल तरी ते पेट न घेणारं असं मटेरियल वापरायचं. त्याचं कारण काय, एखाद्या बिल्डिंगमध्ये किंवा एखाद्या रूममध्ये जरी आग लागली तरी त्यांनी फायर अलार्म बिल्डिंगमध्ये दिला तर बाकीचे जे बिल्डिंगमध्ये लोक आहेत ते एस्केप होतील, बिल्डिंगमधून लवकरात लवकर बाहेर पडतील. आणि हे बाहेर पडण्यासाठी एक अर्ध्या तासाचा वेळ पाहिजे. त्यामुळे जे काय आपण बिल्डिंगमध्ये मटेरियल वापरणार हे लगेच पेट न घेता आगीला किमान अर्धा तास ते रेजिस्ट करेल अशा प्रकारचंच मटेरियल, अशा टाईपचं कन्स्ट्रक्शन हे आपण बिल्डिंगमध्ये करणं. सो टाईप्स ऑफ कन्स्ट्रक्शन. फर्स्ट दॅट इज फायर प्रूफ कन्स्ट्रक्शन. जे आपण कन्स्ट्रक्शन करणार ते फायर प्रूफ मटेरियल वापरायचं. नेक्स्ट नॉन कंबसिबल मटेरियल किंवा कन्स्ट्रक्शन. जे मटेरियल वापरणार ते नॉन कंबसिबल असायला पाहिजे, लवकर पेट न घेणारं. त्याचप्रमाणे कन्स्ट्रक्शनमध्ये पण काही आपण अशा टेक्निक्स वापरल्या पाहिजेत की जेणेकरून ते आगीला विरोध करतील. एक्सटिरियर प्रोटेक्शन कन्स्ट्रक्शन आणि तर वूड कन्स्ट्रक्शन. तर हे कन्स्ट्रक्शनचे काही टाईप्स आहेत. फायर प्रूफ कन्स्ट्रक्शन. द कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग दॅट रेजिस्ट फायर डॅमेज अँड प्रिव्हेंट स्प्रेड ऑफ फायर. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जे आपण करणार ते कसं असायला पाहिजे, फायर रेजिस्टन्स मटेरियल आणि प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ फायर, आगीचा प्रसार होण्यासाठी प्रिव्हेंट करेल अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन मटेरियल वापरलं पाहिजे. द फायर प्रूफ बिल्डिंग कंटेनिंग ओनली नो बर्निंग कॉम्पोनंट्स. फायर प्रूफ बिल्डिंगमध्ये काय असेल, कंटेनिंग ओनली नो बर्निंग कॉम्पोनंट्स, जे पेटणार नाहीत असेच कॉम्पोनंट्स वापरले असतात. सच ॲज स्टील, टेराकोटा, प्लास्टर, कॉन्क्रीट.
फायर रेजिस्टन्स रिक्वायरमेंट्स कॅन रेंज फ्रॉम 3 to 4 hours, किमान 3 ते 4 तास ते मटेरियल आगीमध्ये असेल तरी ते स्वतः पेटत नाही, अशा प्रकारचं फायर रेजिस्टन्स रिक्वायरमेंट असायला पाहिजे. नेक्स्ट आहे बिल्डिंग मे बी यूज ॲज हाय राईज ऑफिस बिल्डिंग्स, शॉपिंग सेंटर्स ऑर रेसिडेन्शियल युनिट्स. तर हाय राईज बिल्डिंग्स असतील, शॉपिंग सेंटर्स असतील, रेसिडेन्शियल युनिट्स असतील, तर तिथं आपण हे फायरप्रूफ कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे. नेक्स्ट आहे फॉर बिल्डिंग्स 15 मीटर इन हाईट ऑर अबव, ज्या बिल्डिंग 15 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या असतात त्यांना हे फायरप्रूफ कन्स्ट्रक्शन अत्यंत गरजेचं आहे ॲज पर नॅशनल बिल्डिंग कोड. द बिल्डिंग्स मे बी यूज ॲज हाय राईज ऑफिस बिल्डिंग्स, शॉपिंग सेंटर्स ऑर रेसिडेन्शियल युनिट्स. नेक्स्ट आहे फायर रेजिस्टर रिक्वायरमेंट्स हॅव द फॉलोइंग रेटिंग ॲज पर रेंज. दिस रेटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. द एक्सटिरियर बेरिंग वॉल्स 3 to 4 hours, जे एक्सटिरियर वॉल्स आपण बिल्डिंगमध्ये मटेरियल वापरणार त्याचं फायर रेजिस्टन्स 3 ते 4 तास पाहिजे. म्हणजे 3 ते 4 तास ते मटेरियल आगीच्या संपर्कात जरी आलं तर ते स्वतः पेटत नाही. इंटिरियर बेरिंग वॉल्स त्यांचं 2 to 4 hours, 2 ते 4 तास हे इंटिरियर वॉलसाठी जे मटेरियल वापरणार त्याचं रेटिंग हे 2 ते 4 तास पाहिजे. हे कॉलम्स 2 ते 4 तास. beams, girders, trusses and arches 2 to 4 hours, floors 2 to 3 hours and roof 1.5 to 2 hours. These are the fire ratings. म्हणजेच काय की हे जे आपण मटेरियल वापरणार हे किमान 3 ते 4 तास आगीशी संपर्क जरी आला तर ते स्वतः पेटत नाही आणि इतक्या वेळामध्ये बिल्डिंगमध्ये असणारे लोक बिल्डिंगमधून बाहेर पडू शकतात. याचं मेन कारण हे असं आहे की लवकर बिल्डिंग स्वतः पूर्ण पेट घेत नाही, त्याला वेळ लागतो 3 ते 4 तास. तशा प्रकारचं आपण मटेरियल वापरायचं की ही आग लागल्याच्या नंतर सर्वांना त्याचा अलाराम गेला की सगळे लोक बिल्डिंगमधून बाहेर जाऊ शकतील आणि त्यापर्यंत ते आगीशी ते मटेरियल काय करेल, रजिस्ट करेल. दॅट इज द रेटिंग. देन नॉन कंबस्टिबल कन्स्ट्रक्शन. द कन्स्ट्रक्शन युजिंग मेशनरी मटेरियल्स, brick, concrete on the outside walls of the structure. तर नॉन कंबस्टिबल मटेरियल वापरून कन्स्ट्रक्शन करणे, याच्यामध्ये जे मेशनरीसाठी मटेरियल वापरणार ते नॉन कंबस्टिबल पाहिजे, ब्रिक्स, कॉन्क्रीट्स असेल. देन ॲड नॉन कंबस्टिबल मटेरियल फॉर रूफ अँड फ्लोअर्स. फ्लोरिंगला सुद्धा आणखी रूफला जे मटेरियल आपण वापरणार ते नॉन कंबस्टिबल असायला पाहिजे. देन फॉर बिल्डिंग्स 15 मीटर हाईट ऑर अबव, 15 किंवा त्यापेक्षा जास्त हाईटच्या बिल्डिंगला हे नॉन कंबस्टिबल मटेरियल वापरणं गरजेचं आहे ॲज पर नॅशनल बिल्डिंग कोड. द फायर रेजिस्टर रिक्वायरमेंट्स कॅन रेंज फ्रॉम 2 to 3 hours. द फायर रेजिस्टन्स रिक्वायर्डची रेंज जी आहे ती 2 ते 3 तास असायला पाहिजे. नेक्स्ट आहे कन्स्ट्रक्शन युजिंग मेशनरी मटेरियल्स, ब्रिक ऑर कॉन्क्रीट ऑन द आउटसाइड वॉल ऑफ द स्ट्रक्चर अँड नॉन कंबस्टिबल मटेरियल्स फॉर द रूफ अँड फ्लोअर. बिल्डिंग मे बी यूज ॲज ऑफिस बिल्डिंग. ऑफिस बिल्डिंग असेल त्याच्यासाठी विशेष फायर रिक्वायरमेंट्स शॅल हॅव मिनिमम फॉलोइंग रेटिंग्स. कमीत कमी इतकं रेटिंग असायला पाहिजे. तर एक्सटिरियर बेरिंग वॉल, ज्या बाहेरच्या वॉल आहेत त्याला 2 ते 2 तासाचं रेटिंग पाहिजे. इंटेरियर वॉलला पण मिनिमम 2 तास पाहिजे. म्हणजे मिनिमम आहे हे. अगोदरचं पाहिलेलं आपण ते रेंज होती. नेक्स्ट आहे कॉलम, मिनिमम 2 तास रेटिंग असायला पाहिजे. बीम, गर्डर्सचं पण 2 तास, फ्लोअर 2 तास आणि रूफ 1 तास. दीज आर द मिनिमम रेटिंग्स फॉर एक्सटिरियर प्रोटेक्शन construction. The construction in which all structural elements of exterior walls are of non-combustible material. जे कन्स्ट्रक्शन आपण करणार आहे नॉन कंबस्टिबल मटेरियल केलं पाहिजे संपूर्ण एक्सटिरियर वॉलचं. नेक्स्ट आहे फायर रेजिस्टन्स रिक्वायरमेंट्स फॉर ऑल एलिमेंट्स रेंज फ्रॉम 0 to 1 hour. फायर रेजिस्टंट मटेरियल एलिमेंट्स जे आपण वापरतो त्याचा रेंज 0 to 1 मिनिमम असायला पाहिजे. बिल्डिंग मे बी रिटेल स्टोअर्स, मिक्स्ड ऑक्युपन्सी, ड्वेलिंग्स, अपार्टमेंट्स, बिल्डिंग्स इट्सेट्रा. ह्या ज्या टाईपच्या बिल्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये हे आपण फायर प्रोटेक्टेड कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे ऑर्डिनरी बिल्डिंगमध्ये.
Only the exterior load bearing walls shall be non combustible or limited combustible, shall have as a minimum 1 hour rating. हे रेटिंग आणि या प्रकारचं कन्स्ट्रक्शन हे ऑल्सो may be required to protected and have the following fire resisting rating. Interior walls, the interior wall bearing walls must be 0 to 1 hour, columns 1 hour, beams also 1 hour, floor 1 hour, roofs 1 hour. This is for ordinary buildings. And next I have wood construction. First, the construction in which the exterior walls or bearing walls, roofs and floor wholly or partially of wood. ज्या कन्स्ट्रक्शनमध्ये एक्सटिरियर वॉल्स, बेरिंग वॉल्स, रूफ्स हे सगळं लाकडापासून बनवलेलं असतं. द स्ट्रक्चरल मेंबर्स आर एंटायरली ऑर पार्शली मेड फ्रॉम वूड ऑर अदर अप्रूव्ड कंबसिबल मटेरियल. हे सर्व स्ट्रक्चरल मेंबर्स हे लाकडापासून किंवा कंबसिबल मटेरियलपासून बनवलेलं असतं. द फायर रेजिस्टन्स रिक्वायर्ड फॉर ऑल एलिमेंट्स रेंज फ्रॉम 0 to 1 hour. या सर्वच मटेरियलला फायर रेजिस्टन्स रेटिंग जे आहे ते 0 to 1 तास असायलाच पाहिजे. ते नेक्स्ट आहे एक्सटिरियर अँड इंटिरियर बेरिंग वॉल शॅल हॅव ॲज अ मिनिमम फॉलोइंग फायर रेजिस्टन्स रेटिंग. द एक्सटिरियर वॉल्स 2 hours. हे वूड कन्स्ट्रक्शनमध्ये जे आपण एक्सटिरियर वॉल वापरणार त्याला फायर रेटिंग हे 2 तासाचं पाहिजे आणि इंटिरियर वॉल सुद्धा 2 तास असायला. फायर रेजिस्टन्स बिल्डिंग मटेरियल. त्या बिल्डिंगमध्ये आपण फायर रेजिस्टन्स मटेरियल कुठलं वापरतो, दॅट इज फायर रेजिस्टन्स ग्लास ऑर फॉर विंडोज. विंडोसाठी ज्या ग्लास वापरणे त्या फायर रेजिस्टन्स असायला पाहिजे. देन कॉन्क्रीट इज ऑल्सो फायर रेजिस्टन्स. स्टुक्यो आपण काय आहे ते पुढे बघतो. जिप्सम, आणखी ब्रिक्स, दीज आर द फायर रेजिस्टन्स मटेरियल विल बी यूज इन as a material in. then fire resistance glass for windows. आता विंडोसाठी जे आपण ग्लास वापरणार त्या फायर रेजिस्टन्स असायला पाहिजे. ग्लास इज अ पुअर कंडक्टर ऑफ हीट. ग्लास ही काय आहे, पुअर कंडक्टर आहे हीटची. ॲट एक्सपेंड्स लिटल ड्युरिंग हीटिंग. आणि हीट होत असताना एक्सपेंड्स किंवा एक्सपांड होत नाही. क्रॅक्स आर फॉर्म्ड इन ग्लास वेन इट इज कूल्ड आफ्टर हीटिंग. गरम झाल्यानंतर थंड ज्यावेळी होते त्यावेळी त्या ग्लासमध्ये क्रॅक्स येतात. द विंडोज इम्पॉर्टंट फॉर व्हिजिबिलिटी अँड लाईट. तर विंडो ह्या व्हिजिबिलिटी अँड लाईटसाठी इम्पॉर्टंट आहेत. कॅन नॉन देमसेल्स बी अ फायर हजार्ड्स. हे फायर हजार्ड्स त्यांच्यामध्ये असायला पाहिजे त्या खिडकीला. नेक्स्ट आहे इवन बिफोर अ विंडो इज इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ फ्लेम्स द इंटेन्स हीट ऑफ अ नियर बाय फायर कॅन कॉज द ग्लास टू ब्रेक. ज्यावेळी आगीच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये ग्लास असेल त्यावेळी ती ब्रेक होते. अँड अ ब्रोकन विंडो अलोज फ्लेम्स टू एंटर अ बिल्डिंग. आणि ही तुटलेल्या विंडोतून किंवा फुटलेल्या काचेतून परत आगीच्या ज्वाळा आतमध्ये येण्याची शक्यता असते. तर हे होऊ नये याच्यासाठी फायर रेजिस्टन्स ग्लास आपण बिल्डिंगमध्ये वापरले पाहिजे. इन ॲडिशन द हीट फ्रॉम अ फायर आउटसाइड माइट बी इनफ टू सिम्पली इग्नाइट फ्लेमेबल atoms inside a home without direct contact. To protect your house, consider installing fire resistant windows. तर आपली घर हे प्रोटेक्ट करण्यासाठी फायर रेजिस्टन्स विंडो आपण वापरली पाहिजे. वन एक्झाम्पल इज ड्युअल पॅनल्ड ग्लास विंडोज. डबल पॅनल ग्लास विंडो बसवायची विच डबल द टाईम टू वुड टेक फायर टू ब्रेक द विंडोज. तर डबल पॅनलची जर विंडो आपण बसवली तर ती ग्लास फायरनं क्रॅक होण्यासाठी डबल वेळ लागेल. द आउटर लेअर विल ब्रेक फर्स्ट बिफोर द इनर लेअर. आउटर लेअर अगोदर ब्रेक होईल की त्यानंतर मग इनर लेअर, याच्यासाठी वेळ लागेल. तोपर्यंत आपण एस्केप बिल्डिंगमधून होऊ शकतो. द नेक्स्ट दॅट इज कॉन्क्रीट. इट इज वन ऑफ द मोस्ट कॉमन बिल्डिंग मटेरियल. इज ऑल्सो ॲन एक्सलंट फायर रेजिस्टंट मटेरियल. कॉन्क्रीट हे फायर रेजिस्टंट मटेरियल आहे. इट इज नॉन कंबसिबल. ते स्वतः पेटत नाही. अँड हॅज लो थर्मल कंडक्टिव्हिटी. त्यानं हीट पण वाजत, मिनिंग दॅट इट टेक्स अ लॉंग टाईम
fire to affect the structural load bearing ability and it protects from the spread of fire. तर कॉन्क्रीट हे फायर रेजिस्टंट मटेरियल असल्यामुळे ते त्या आगीला स्प्रेड करत नाही आणि जे मटेरियल आहे त्याला ते प्रोटेक्ट करतं. इट ॲक्च्युअली सिग्निफिकंटली मोर फायर रेजिस्टन्स दॅन स्टील अँड ऑफन यूज टू रिइन्फोर्स अँड प्रोटेक्ट द स्टील फ्रॉम फायर. जे रिइन्फोर्स स्टील आपण असतं आतमध्ये घातलेलं तर त्याला प्रोटेक्ट करायचं काम हे कॉन्क्रीट करतं. द एक्झॅक्ट फायर रेजिस्टन्स प्रॉपर्टी चेंज डिपेंड ऑन द टाईप अँड अमाऊंट ऑफ ॲग्रिगेट यूज्ड. आपण जे ॲग्रिगेट वापरतो कॉन्क्रीटमध्ये त्याच्या टाईप काय आहे ॲग्रिगेटचा. गुड क्वालिटी ॲग्रिगेट असेल तर फायर रेजिस्टन्स ऑफ दॅट कॉन्क्रीट विल बी मोर. कॉन्क्रीट इज ऑफन लिस्टेड अमंग द बेस्ट फायर रेजिस्टन्स रूफिंग मटेरियल. हे कॉन्क्रीट फायर एक बेस्ट फायर रेजिस्टिंग मटेरियल. नेक्स्ट that is construction stucco. Stucco is a material made of an aggregate, binder and water. तर ॲग्रिगेट बाइंडर आणि वॉटर हे मिक्स करून हे स्टुको मटेरियल तयार केलं जातं. इट इज यूज्ड ॲज अ डेकोरेटिव्ह कोटिंग फॉर वॉल्स. तर हे डेकोरेटिव्हसाठी साधारण वापरलं जातं. भिंतीला बाहेरून आपण डेकोरेशन करतो, सिलिंगला डेकोरेशन करतो, बरोबर. तर साधारण हे आर्किटेक्चरल कामासाठी गुड ॲपिरियन्ससाठी हे मटेरियल वापरलं जातं, बरोबर. सच एज इट विल बी कवर द मेटल्स. मेटलचं कवर, मेटलसाठी कवर करण्यासाठी कॉन्क्रीट, क्ले ब्रिक्स असतील त्याच्यासाठी बाहेरून कोटिंग देण्यासाठी हे स्टिकोचा वापर केला जातो. द मटेरियल स्टिको इज मेड ऑफ पोर्टलँड सिमेंट, सँड, लाईम. तर हे पोर्टलँड सिमेंट, सँड, लाईम आणखीन बाइंडर मटेरियल वेगळं घालून हे बनवलं जातं. इट इज सर्व ॲज एक्सलंट ड्युरेबल फायर रेजिस्टंट फिनिश मटेरियल फॉर बिल्डिंग. हे एक्सलंट फायर रेजिस्टंट मटेरियल आहे बिल्डिंगसाठी. इट कॅन कवर एनी स्ट्रक्चरल मटेरियल. कोणतेही स्ट्रक्चरल मटेरियल हे कवर करता येतं. सच ॲज ब्रिक्स, वूड. इट इज युजली कन्सिस्ट ऑफ 2 or 3 कोट्स ओव्हर मेटल रिइन्फोर्स मेश. मेटल रिइन्फोर्स मेशमध्ये 2 ते 3 कोटमध्ये हे दिलं जातं. 1 इंच लेयर ऑफ स्टुको. 1 इंचाचा जर लेयर आपण स्टुकोचा जर मटेरियलवरती दिला, बरोबर, इट कॅन इझिली लँड 1 hour फायर रेटिंग टू अ वॉल. तर कमीत कमी 1 तास आगीपासून त्या वॉलचं किंवा त्या मटेरियलचं हे स्टुको मटेरियल हे सुरक्षा त्याला प्रोव्हाइड करतं. नेक्स्ट आहे जिप्सम. The many structural materials will require underlying gypsum sheathing in order to achieve a good fire resistance rating, and gypsum board is the most commonly used for fire resistant interior finish. The interior finish साठी जिप्समचे बोर्ड्स हे वापरले जातात. It is good fire resistant material. Gypsum board, also known as drywall, consists of a layer of gypsum sandwiched between 2 sheets of paper. In addition, gypsum board has non-combustible core that contains chemically combined water. When affected by fire, the first thing that happens is that this water comes out as a steam. This effectively impedes the transfer of heat through the gypsum board, and even after the water is gone, the gypsum core continues to resist fire penetration for a time. Builders often use multiple layers of gypsum board to increase fire resistance rating. तर थोडक्यात जिप्सम हे फायर रेजिस्टिंग मटेरियल आहे आणि याचे किमान 2 ते 3 लेयर्समध्ये हे वापरलं जातं. देन नेक्स्ट construction material, that is bricks. A brick are made in fire kiln. They are already highly resistant to fire. Bricks ह्या फायर किलमध्ये केल्या जातात आणि ते ऑलरेडी फायर रेजिस्टन्स असतात. Bricks is also commonly cited as among the best building material for fire protection. तर हे ब्रिक्स हे फायर प्रोटेक्शनसाठी बेस्ट बिल्डिंग मटेरियल आहे. डिपेंडिंग ऑन द कन्स्ट्रक्शन अँड थिकनेस ऑफ वॉल, अ ब्रिक वॉल कॅन अचीव 1 to 4 hour फायर रेजिस्टन्स रेटिंग. तर ब्रिक हे 1 ते 4 तास फायर रेजिस्टिंग रेटिंग करते. द बिल्डिंग इज डिझाईन फॉर 4th रेटिंग ॲज पर NBC नॅशनल बिल्डिंग कोडच्या प्रमाणे फायर रेजिस्टन्सच्या असणाऱ्या सर्व प्रोव्हिजन्स वापरून ही बिल्डिंग प्लॅन केलेली आहे, डिझाईन केलेली आहे.
याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, हॉल हा मोठा आहे, परत डायनिंग, त्याला जोडून किचन आणि इकडे स्टेअर केस आहे. स्टेअर केसची विड्थ ॲज पर नॅशनल बिल्डिंग कोडच्या नियमाप्रमाणे आहे. तर वरच्या फ्लोअरवरून खाली आलं तर लगेच एस्केप होता येईल अशा प्रकारचं हे सर्क्युलेशन्स जे आहे ते बिल्डिंगमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. बिल्डिंगमध्ये तुम्ही पाहू शकता कॉलम कशाचं केलेलं आहे, कॉन्क्रीट कॉलम इज प्रोव्हाइडेड. कॉन्क्रीटचे कॉलम प्रोव्हाइड केलेले आहेत की जे फायर रेजिस्टंट कॉन्क्रीट हे फायर रेजिस्टिंग मटेरियल आहे. देन फुल्ली एक्सपोज फॉर 50 mm विड्थ आणि 35 mm कवर आहे कॉलमसाठी आणि 450 mm ची विड्थ ही फुल्ली एस्केप केलेली आहे. म्हणजे बाहेरच्या बाजूला, बिल्डिंगच्या बाजूला ही कॉलमची मेन फेस ही आहे. त्यामुळे निम्मा कॉलम हा आत आहे, निम्मा बाहेर असल्यामुळं आत बिल्डिंगमध्ये जरी आग लागली तरी निम्मा कॉलम हा बाहेरच्या बाजूला असल्यामुळे इट विल बी रेजिस्ट. तर 50% एक्सपोज 350 mm विड्थ 35 mm कवर. तर 50% कॉलम हा एक्सपोज आहे, बाहेरच्या बाजूला आहे. वन फेस एक्सपोज 440 mm विड्थ आणि 25 mm कवर. तर ड्युअल पॅनल ग्लास जे आहे विंडोसाठी ते ड्युअल पॅनल डबल पॅनलचं आहे. तर 50% एक्सपोज, इथं कॉलम जो आहे हे 50% एक्सपोज झालेला आहे बघा, बाहेरच्या बाजूला आहे. फक्त बिल्डिंगच्या आतल्या साईडला इतकाच कॉलम आहे. त्यामुळं आगीच्या संपर्कात हा एवढाच कॉलम येतो, बाकीचा कॉलम आगीच्या संपर्कात येत नाही. तर अशा प्रकारची प्रोव्हिजन ही बिल्डिंगमध्ये. तर इथं तुम्ही या पण ह्याच्यामध्ये पाहू शकता वॉल्स. क्ले ब्रिक आर यूज फॉर वॉल कन्स्ट्रक्शन. क्ले ब्रिक्स वापरले आहेत. सो ब्रिक आर गुड रेजिस्टन्स फॉर फायर. 170 mm thick wall is provided. The thickness of plaster on both sides is 25 mm. प्लास्टरचा थिकनेस सुद्धा हा 25 mm असेल. क्ले ब्रिक्स वापरले आहेत. सो ब्रिक्स आर गुड फायर रेजिस्टिंग मटेरियल. रिइन्फोर्स्ड कॉन्क्रीट फ्लोरिंग जे आहे हे कॉन्क्रीटचं केलेलं आहे, बरोबर. रिइन्फोर्स्ड कॉन्क्रीट फ्लोर इज प्रोव्हाइडेड. तर फ्लोरिंगचं जे मटेरियल आहे ते सुद्धा नॉन कंबसिबल. द थिकनेस ऑफ फ्लोर इज 170 mm. द कवर ऑफ फ्लोअर 45 mm. जरी रिइन्फोर्समेंट केलेलं असं स्टील तरी त्याला सुद्धा कॉन्क्रीटचं कवर हे मिनिमम 40 mm पाहिजे. म्हणजे स्टीलला हे आगीच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर त्याच्यावरती लगेच इफेक्ट होतो, ते होऊ नये म्हणून कॉन्क्रीटचं कवर पाहिजे. स्टेअर केस. हॉलो कॉन्क्रीट ब्लॉक्स आर यूज फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ वॉल ऑफ स्टेअर केस. स्टेअर केससाठी हॉलो कॉन्क्रीट ब्लॉक्स वापरलेले आहेत. द थिकनेस ऑफ कॉन्क्रीट वॉल इज 150 mm. 150 mm ही कॉन्क्रीटची वॉल कॉन्क्रीट ब्लॉकची वॉल स्टेअर केससाठी वापरले आहेत. साधारण अशा प्रकारे हे फायर रेजिस्टन्स कन्स्ट्रक्शन. इथे तुम्ही परत पाहू शकता द स्टेअर केस. द व्हेंट ओपनिंग इज प्रोव्हाइडेड 5 meter अबव द एक्सटर्नल वॉल अँड टॉप. इथं टॉपला आणि एक्सटर्नल वॉलला, बरोबर, हे व्हेंट थोडक्यात त्या व्हेंटिलेशन्स विंडोज ठेवलेले आहेत की जेणेकरून आग लागली तर जिन्यावर खाली जाताना या विंडोमधून धूर वगैरे बाहेर जाईल, आत लाईट पण येईल, अशा प्रकारचा मल्टीपर्पज हा केलेला. देन डोअर्स. द टीक वूड इज यूज फॉर डोअर. दरवाजासाठी टीक वूड वापरलेला आहे. त्यामध्ये 50 mm थिक वूड पॅनल इज आर यूज्ड. तर पॅनल हे 50 mm थिकनेसचे आहेत. द डोअर्स हॅव 2 hours फायर रेजिस्टन्स. तर या दरवाजांना किमान 2 तासाचा फायर रेजिस्टन्स आहे. जरी आग लागली आणि हे टीक वूड दरवाजा आगीच्या कॉन्टॅक्टमध्ये जरी आला तरी किमान 2 तास तो दरवाजा स्वतः पेट घेत नाही. सो दॅट इज द फायर रेटिंग. द रिइन्फोर्स्ड कॉन्क्रीट बीम. जे बीम आहे ते कॉन्क्रीटचे आहेत. रिइन्फोर्स्ड बीम. Reinforced concrete beam is provided. The width of beam is 280 mm and thickness of cover is 70 mm. कवर दिलेला आहे स्टीलसाठी. त्यानंतर फर्निचर जे आहे, द फर्निचर इज मेड ऑफ सिसम वूड. जे फर्निचर पूर्ण बिल्डिंगमध्ये वापरलेलं आहे, बरोबर, हे फर्निचर कशाचं आहे, सिसम वूडचं आहे. सिसम या लाकडापासून बनवलेलं फर्निचर. आता तसं का, द फर्निचर ह्या 2 hours फायर रेजिस्टन्स. तर हे फर्निचर जरी आगीच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर किमान 2 तास ते स्वतः पेट घेत नाही. हे महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचं फर्निचर आपण बिल्डिंगमध्ये वापरलं पाहिजे
की जे फर्निचर लवकर पेट घेणार नाही. आज आपण फायर रेजिस्टन्स कन्स्ट्रक्शन कशा प्रकारे केलं जातं हे पाहिलेलं आहे आणि इथं थांबतोय. थँक्यू.